नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत। पाहूयात आजची सविस्तर बातमी। कर्नाटक राज्यातून अहमदाबादच्या दिशेने जात असलेल्या 13 सुपारी व 1 तंबाखूचा ट्रक अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राहुरी पोलीस ठाणे हद्दीत पकडला। कर्नाटक राज्यातील पुष्पाचे 14 वाहन पोलिसांच्या हाती लागले असल्याने मोठा रॅकेट उघडकीस होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तपास करतात। अहिल्यानगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व ट्रक कर्नाटक येथून अहमदाबादकडे जात होते। राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर कोल्हार खुर्द येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। इतक्या मोठ्या प्रमाणावर सुगंधी सुपारी आणि तंबाखू जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी। सदर ट्रक सध्या राहुरी पोलीस ठाण्यात आणला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार रमेश गांगुर्डे, हवालदार राहुल द्वारके, पोलीस नाईक गायकवाड भीमराज खरसे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील माळणकर, राहुल डोके, पोलीस हवालदार गणेश लबडे, सतीश भवर, संतोष खैर व अमृत आढाव यांचा समावेश होता। एलसीबी टीमने सुगंधी तंबाखू व सुपारी असे एकूण 14 ट्रक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत जप्त केलेत। कर्नाटकातून अहमदाबादला ते जात असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली। सदर सुपारी तस्कर हा त्या भागातील पुष्पाचा आहे। सर्व ट्रक राहुरी पोलीस ठाण्यात लावण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी दैनिक सार्वमंथनशी बोलताना सांगितलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील गुटखा, मावा विक्री तसेच इतर अवैध व्यवसायांवर एलसीबी कडून धाड सत्र सुरू आहे। येत्या काळात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अवैध व्यवसायांवर धडक कारवाई मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक कबाडे यांनी सांगितलं। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।